नमस्कार मंडळींनो, महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवर काय काय नवीन न्यूज अपडेट आलेले आहेत ते आपण एक एक करून बघून घेऊयात. तसेच महाराष्ट्रामधील मराठा आरक्षणाचा प्रश्न, ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या आणि त्यावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हटलेले आहेत हे सुद्धा आपण बघून घेणार आहोत. आता जर आपण याबद्दलचं पहिली न्यूज अपडेट जर बघितली, मुख्यमंत्र्यांची प्रमुख भूमिका जर बघितली आपण पहिली, तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेले आहे की आरक्षणाच्या कोणत्याही मागणीवर सरकार दबावाखाली निर्णय आता घेणार नाही आहे. सरकारचा प्रत्येक निर्णय जो आहे तो हा राज्यघटना, कायदे आणि न्यायालयीन निकषांच्या चौकटीतच घेतला जाईल. आणि देवेंद्र फडणवीस असे सुद्धा म्हणाले की सरकार राज्यघटनेनुसार चालते आणि पुढेही त्याच पद्धतीने चालत राहील, असं त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच एखाद्या समाजाकडून कितीही मोठी मागणी झाली, आंदोलन झाले किंवा सरकारवर दबाव आला तरी नियमांच्या बाहेर जाऊन निर्णय घेतला जाणार नाही आहे. मात्र याच वेळी सरकार कोणाच्याही मागण्या ऐकून घेणार नाही असेही नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. सरकार प्रत्येक समाजाचे म्हणणे ऐकून घेईल. एखादी मागणी सार्वजनिक हिताची असेल आणि ती राज्यघटना आणि तसेच कायद्याच्या चौकटीत बसत असेल तर त्या मागणीचा निश्चितपणे विचार केला जाईल. पण एखादी मागणी कायदेशीर किंवा घटनात्मक चौकटीत बसत नसेल तर ती स्वीकारता येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेले आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे की सरकारला सर्व समाजांना न्याय द्यायचा आहे. यामध्ये मराठा असेल, मराठा समाजासोबतच ओबीसी, अनुसूचित जाती म्हणजेच एससी, अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी, तसेच विमुक्त जाती आणि भटक्या जमातींचाही यामध्ये समावेश आहे. सरकारची भूमिका अशी आहे की एका समाजाचा आरक्षणाचा हक्क काढून दुसऱ्या समाजाला देण्याचा प्रयत्न केला जाणार नाही आहे, ही सरकारची ठाम भूमिका आहे. त्यामुळे मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणावर परिणाम होऊ नये आणि त्याचवेळी इतर आरक्षित समाजांच्या अधिकारही सुरक्षित राहावेत यावर सरकारचा भर असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे. दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही काय आरोप केलेले आहेत. या आरोपांवरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या मंत्र्याला तक्रार प्राप्त झाली आणि ती तक्रार संबंधित विभागाकडे तपासासाठी पाठवण्यात आली तर ते सरकारच्या प्रक्रियेचा भाग आहे. म्हणून तक्रार तपासासाठी पाठवणे म्हणजे त्या आरोपांना सरकारची मान्यता आहे किंवा एखाद्या व्यक्तीविरोधात थेट निर्णय घेतलेला आहे असा अर्थ काढता येणार नाही आहे. आणि या प्रकरणाची चौकशी करणारी समिती सरकारपासून स्वतंत्र असून तिला न्यायिक अधिकार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे. म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये कायदेशीर प्रक्रिया आणि चौकशीचा अहवाल हा सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे. आता जर या सगळ्या घडामोडींची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसोबतच कुणबी नोंदी आणि ओबीसी आरक्षणाशी संबंधित मागण्याही करण्यात येत आहेत. दुसरीकडे ओबीसी समाजाकडून त्यांच्या विद्यमान आरक्षणाच्या हक्काला धक्का लागू नये अशी भूमिका मांडली जात आहे. त्यामुळे सरकारसमोर एकाच वेळी विविध समाजांच्या मागण्या आणि त्यांच्यातील आरक्षणाशी संबंधित कायदेशीर प्रश्न हाताळण्याचे आव्हान आहे. आणि याच संदर्भात फेब्रुवारी 2026 मध्ये महाराष्ट्र सरकारने मुस्लिम समाजातील काही मागास घटकांसाठी 5% आरक्षणाशी संबंधित 2014 मधील निर्णय आणि तरतुदी मागे सुद्धा घेतलेल्या होत्या. सरकारच्या नव्या निर्णयानुसार 2014 मधील संबंधित निर्णय, परिपत्रके आणि त्या अंतर्गत प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया रद्द करण्यात आली आणि या आरक्षणाचा कायदेशीर आणि न्यायालयीन वाद आधीपासूनच सुरू होता आणि संबंधित अध्यादेश कालांतराने कालबाह्य सुद्धा झालेला होता. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय घेताना विद्यमान कायदेशीर स्थिती आणि न्यायालयीन भूमिकेचा आधार आहे हा आधार आहे तो घेतल्याचे स्पष्ट केलेले आहे. आता पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात आता राजकीय चर्चा सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्टमध्ये हे विधान जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे केलेले आहे. आणि हे अत्यंत विधान महत्त्वाचे मानले सुद्धा जात आहे. त्यांच्या भूमिकेचा जर आपण अर्थ बघितला तर सरळ असाच अर्थ आहे की सरकार मराठा समाजाची मागणी ऐकेल, ओबीसी समाजाचीही भूमिका ऐकली जाईल, तसेच एससी, एसटी, विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसह सर्व समाजांच्या आरक्षणाच्या अधिकारांचा विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण कोणत्याही समाजाला खुश करण्यासाठी राज्यघटना आणि
कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन निर्णय घेतला जाणार नाही. म्हणजेच पुढील काळात आरक्षणाबाबत जो काही निर्णय होईल तो कायदेशीर प्रक्रिया, राज्यघटना आणि न्यायालयीन निकष लक्षात घेऊनच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर सरकार पुढे नेमकी कोणती भूमिका घेते, तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी कोणती पावले उचलली जातात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे आता लक्ष लागलेले आहे. तर मित्रमंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि अशाच न्यूज अपडेटसाठी, महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज बातम्यांसाठी माझ्या या व्हिडिओला आधी लाईक करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.